सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकाल ही नम्र विनंती. संध्याकाळची वेळ होती. आईसा आपल्या वाड्यातून बाहेर बघत उभ्या होत्या. समोर एक अवढा किल्ला दिसत होता. या किल्ल्याचे नाव होते कोंढाणा. पण त्या किल्ल्यावर मुघलांचे हिरवे निशाण पडत होते. हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही असा विचार त्यांच्या मनात आला. तेवढ्याच विभातेत झाले. त्यांनी त्यांच्या आईच्या मनातील विचार ओळखला. आईसा काय आहे आपल्या मनात? आईसा म्हणाल्या, हे हिरवे निशाण आम्हाला बोचताय. आईची इच्छा ती पूर्ण करायला हवी म्हणून शुभाने लगेच आपण मावल्यांना बोलावले. सगळे जमा झाले. आता महाराज कोणती कामगिरी सांगतील हे ऐकायला कान टवकारले. महाराजांनी कोंढाणा किल्ला घेण्याचा विचार सांगितला. सगळ्यांना विचारले, कोण जिंकेल हा गड? फार अवघड होता. महाराजांनी शब्द टाकला आणि ताटकन कमावला उभं राहिलं आणि महाराजांना म्हणाला, मी जिंकेला कोंढाणा गड. कोण होता हा हिम्मतबाज दगडी? तो होता तानाजी मालसरे. महाराजांचा खेळगडी तानाजी कोकणातील उमरेठ्या गावचा. तानाजी अंगापिंडावर दार होता. छातीत एखाद्या बुरुजासारखी बुलंद होती. हा किल्ला जिंकायला फार अवघड होते. पण निर्धार जातीच्या तानाजीने हा खेळ स्वीकारला. त्याच्याबरोबर त्याचा भाऊ सूर्याजी पण आला होता. खरं म्हणजे तानाजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे आमंत्रण करायला आला होता. शुभा म्हणाले, मग हे काम दुसरा कोणाला सांगतो? आणि तानाजी उठला आणि महाराजांना म्हणाला, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तानाजीने स्वराज्यासाठी आपल्या मुलाचे लग्नही बाजूला ठेवले. स्वराज्याचं काम पहिलं हा मग मध्यरात्रीच्या वेळेस तानाजी आणि त्याचे मावले गडाखालच्या दरीत उभा राहिले. गडाचा किल्लेदार उदयभान नावाचा रत्नूर सरदार. कोंढाणा फार बळकट किल्ला. गडाखाली घनदाट झाडे होती. प्रवेश करायला फक्त 2 दरवाजे होते. सिंहाच्या जबड्यासारखे गडावर कडक पहारा होता. पण तानाजी जिकडे उभा होता तिकडे खोल दरी होती. तिकडे कोणी येऊ शकत नव्हते आणि तानाजीने हीच बाजू निवडली. तानाजीने आपल्यावर एक घोरपड आणली होती. तिचे नाव यशवंती. हा प्राणी आपल्या नक्यात भिंतीत घुसून उभ्या भिंतीला चिकटून बसते. तानाजीने तिला दोरी बांधली आणि दिली गडावर फेकून. पण 2 वेळा घोरपड पडली. मग तानाजीला आला राग. तानाजी घोरपडला म्हणाला, यशवंते, आता पुन्हा पडलीस तर तुकडे करून भाकरीसोबत कच्ची खाईल. मग गमतच काय? घोरपड बसली की कडाला चिकटून. तानाजी आणि त्याचे मावले भराभर गड वर गेले. तेवढ्या गडावरच्या पहारेकऱ्यांना मावळ्यांची चाहूल लागली. मुघल सैनिक तलवार घेऊन मावळ्यांवर आले. तेवढ्यात उदयभान तलवार घेऊन मैदानात उतरला. उदयभान आणि तानाजी एकमेकांशी लढू लागले. ते इतके लढत होते की ढगाचे कुंकून आपटत होते. तेवढ्यात उदयभानचा एक घाव तानाजीच्या अंगावर पडला. तो इतका जबरदस्त होता की तानाजीची ढाल तुटली. पण तानाजी डगमगला नाही. तानाजीने आपला फेटा हातावर गुंडाळला आणि लागला ती वाटावर लढायला. पण घाव झाला. एकमेकाचा घाव अंगावर घेऊन दोघेही वीर खाली पडले. तानाजीला पडलेल्या बघताच मावळे घाबरून पळायला लागले. ते सूर्याजीने पाहिले. गेला गडाला धावत. मावळे जादूवरून चढून आले तर दोरस्ताने कापला आणि मावळ्यांना म्हणाला, अरे असे बाळासारखे काय म्हणतात? आता का महाराजांना आपल्या पराभूत काळे तोंड दाखवाय? फिरा माघारी आणि दुप्पट वेगाने मागे फिरले आणि जोरदाराने लढू लागले. बघता बघता मुलांची पळापळ झाली आणि मावळे विजयी झाले. महाराज आपल्या महालातून कोंढाणा काढा पाहत होते. महाराजांना गडावर आग पिडली नसली. महाराजांना बातमी कळली. गड स्वराज्यात आला. मावळे जिंकले आणि त्याची खुराट ठरली होती. गड जिंकला की ती गडाची गरज पेटवायची. दुसऱ्या दिवशी विजयाची बातमी सांगायला सूर्याजी महालात आला. पण बरोबर तानाजी नव्हता. महाराजांनी अधीरपणे विचारले, कुठे आहे माझा तानाजी? सूर्याजीच्या डोळ्यात पाणी आले. तो महाराजांना म्हणाला, महाराज शत्रूशी लढता आपला ताना स्वर्गात गेला. महाराजांना धक्काच बसला. महाराजांना काही सुचेना. शुभा म्हणाले, अरे माझा तानाजी गेला. गड आला पण माझा सिंह मात्र गेला. गड